जरा लक्ष ठेव. हो ठेवते. नमस्कार नमस्कार. अगं या तुम्ही. काय झालं आई? काय गरज होती तिला बाहेर पाठवायची? आणि असला कुठला तोरा मिरवायचा होता म्हणून तिला अंगठीच्या पैशासाठी बाहेर पाठवलं. आता फोनही लागत नाहीये तिचं. तोंड काळं करून नाही आली म्हणजे मिळवले. काय काय बोलतेस तू? मग काय बोलू? माझा तिच्यावर जरा सुद्धा भरोसा नाहीये. अगं पण म्हणून तू बाबा हे आपलं पण चुकलंच जरा. निदान मी तरी तिच्याबरोबर जायला पाहिजे होतं. अरे हो रे बाबा. कुठल्या अडचणीत नसावी ती म्हणजे झाला. इथे ना एक एक मिनिट जड जातोय. काय करावं कळत नाहीये. हे म्हणजे तोंड दाबून मुक्याचा मार झालाय. हे आधी कळायला पाहिजे होतं. अगं हो ग बाई. नचिकेत एक काम कर, मागच्या दरवाजाने बाहेर जा आणि बघ कुठे आहे ती. आणि ऐक, येताना तिला घेऊनच परत यायचं. हं? चल. नाही करते जा पा. कविता, खरं सांगू का, बराच वेळ झाला आम्हीही कोणी अर्पिताला पाहिलं नाहीये ग. तसं म्हटलं तर आपल्या अर्पिताला नटाय मुरण्याची हौस नाहीच आहे. हो ना. मग एवढा वेळ का लागतोय? अगं जावयांना एवढा वेळ ताटकळत ठेवणं बरं नाही. कल्याणी, बाळा जा बरं अर्पिताचं झालं का बघून ये. आणि हो, घेऊनच ये तिला येताना. हो हो बघते बघते. शोधायला गेला तोही आला नाही. नाही बाहेर बघितलं मी सगळीकडे, नाही अर्पिता. दादा, आय फील लपवण्यात काही पॉइंट नाहीये. उगाच मिसअंडरस्टँडिंग्स वाढतील. इट्स बेटर जे खरं आहे ते आपण विराज सरांना सांगून टाकूया आणि पोलिसांना इन्फॉर्म करूया आता. पोलीस? अक्कल आहे का काही? मूर्खासारखं काय बोलतीस? हे बघा, तुम्ही एक काम करा. तुम्ही दोघं सतत तिला फोन करत राहा, सतत. हं? आणि तुम्ही बाहेर फक्त होला हो करा. हा, मी येते, विराज सरांकडे जाते. काय करताय? अर्पिता मॅडम, अर्पिता मॅडम,